आरती महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत। तर पाहूया आजच्या विशेष घडामोडी। सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या अॅट्रॉसिटी ऍक्ट बद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून संजय शिरसाट यांच्या फोटोला जोडे मारून आंदोलन करत मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची केली मागणी। अॅट्रॉसिटी कायद्याबाबत सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी केलेल्या वक्तव्याच्या निर्देशार्थ त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात यावी अशी मागणी रिपब्लिकन सेनेकडून करण्यात आली आहे। नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रिपब्लिकन पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मंत्री संजय शिरसाट यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन करत निषेध व्यक्त केला। यावेळी रिपब्लिकन पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले की दलित समाजावर हजारो वर्षापासून ज्या प्रकारे अन्याय होत आला आहे त्या अन्यायापासून त्यांना सुरक्षित करण्यासाठी अॅट्रॉसिटी कायदा लागू करण्यात आला। त्या अॅट्रॉसिटी कायद्याचे सुरक्षा कवच काढून घेण्याचे काम मंत्री संजय शिरसाट करत आहेत। आमचे म्हणणे आहे की जर आपल्याला कोणी सुपारी दिली असेल किंवा जी लोक या कायद्याच्या विरोधात आहेत त्यांचे ऐकून तुम्ही जर अशा प्रकारचे वक्तव्य करत असाल तर आपण आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा। सर्व दलित समाजातर्फे आम्ही मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की मंत्री संजय शिरसाट हे या पदावर राहण्याच्या लायकीचे नाही, त्यांचा त्वरित राजीनामा घेण्यात यावा। डॉक्टर बाबासाहेबांनी दिलेल्या आरक्षणामुळे व ज्या दलित समाजाने मंत्री संजय शिरसाट यांना निवडून देण्याचे काम केले त्यांना या पदावर बसवलं आणि त्याच समाजाचे नेतृत्व ते करत आहेत त्या समाजाचे सुरक्षित असलेले कवच फोडण्याचे काम जर ते स्वतः मंत्री करत असतील तर असा माणूस समाजात राहायच्या लायकीचा नाही। अशा माणसाला समाजवाडीत टाकल्याशिवाय राहणार नाही। म्हणून मी मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की त्यांना त्वरित मंत्रिपदावरून काढून टाकावे। अशा प्रकारे रिपब्लिकन पक्षाकडून मंत्री संजय शिरसाट यांच्या विरोधात रोष व्यक्त करत निषेध व्यक्त करण्यात आला आहे। मोठ्या प्रमाणात समाजावरती जे अन्याय होत आहे ते अन्यायापासून दूर ठेवण्यासाठी हा कायदा आहे। त्यामुळे समाज सुरक्षित आहे आणि ते सुरक्षा कवचच काढून घ्यायचं काम संजय शिरसाट करत आहेत। तर माझं आपल्या माध्यमातून संजय शिरसाट यांना सांगणं आहे की जर आपल्याला कोणी सुपारी दिली असेल, आपल्या खापऱ्या माराची भूमिका आपण बसत असेल तर आपल्याला त्या पदावर राहण्याचा अधिकार नाही। आपण त्वरित त्या पदाचा राजीनामा द्यावा। आपल्या माध्यमातून मी मुख्यमंत्री साहेबांना विनंती करतो, तसंच आनंदराज साहेबांच्या माध्यमातून मी मुख्यमंत्री साहेबांना विनंती करतो की आपण त्वरित संजय शिरसाट यांचा राजीनामा घ्यावा। ते त्या पदावर राहण्याच्या लायक नाही। त्यांना जर समाजाचं हित कळत नसेल, ज्या समाजाने त्यांना त्या ठिकाणी बसायला पाठवले, ज्या समाजाने त्यांना त्या लायक बनवले, ज्या बाबासाहेबांनी त्यांना त्या लायक बनवलं, ज्या आरक्षणावर ते निवडून गेले, त्या समाजाचं कवच जर ते फोडायचं काम करत असेल तर अशा माणसाला समाजात राहण्याचा अधिकार नाही। अशा माणसाला समाज वाळीत टाकल्याशिवाय राहणार नाही। आणि आपल्या माध्यमातून मी मंत्री महोदयांना विनंती करतो की आपण त्यांचं त्वरित मंत्रिपद काढून घ्यावा। तर या होत्या शहरातील महत्त्वाच्या ठळक घडामोडी। अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।